चांदी पोहोचली लाखाच्या घरात। दुसरं M6 मुळे चांदीचा भाव जास्त वाढायचं कारण आहे। इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे शेअर मार्केटचा परिणाम व्हायला आहे त्याच्यापेक्षा सोनं आणि चांदीवर लोकांचा जास्त विश्वास आहे। त्याचा पण परिणाम सोन्याचा आणि चांदीच्या भाव वाढीचा याच्यामध्ये जास्त विषय आहे। भाव सगळीकडे जगात केंद्रित होतात, त्यामुळं सगळीकडे त्याचा फरक युद्धाचे हे आहे पार्श्वभूमी त्याला, त्यामुळे सगळीकडे सोने चांदीत वाढ झालेली आहे। हे लहान मुलांचे आभूषण आहेत, खुळकुळ आहे, हे बॉटल आहे दुधाच्या, त्याचे कप आहे। एक आमचे पूर्वी आजोबा म्हणत होते, सोनं चांदी खायला मागत नाही, आंबत नाही, कुजत नाही आणि वास मारत नाही। सराफ व्यावसायिक यातून संकट न समजता शोधतायत संधी। चांदीच्या व्यवसायामध्ये आता प्रगती होऊन चांदीचे भाव वाढत आहे, याचे कारण का? लोकांची मागणी आणि एक इन्व्हेस्टमेंट दृष्टीनं एक लोक विचार करतात। चांदी एकदाच खाली आली होती, खरंच चांदी आत्ताची परिस्थिती नाही आहे की एवढी खाली येण्यासारखी। भाव तसा स्थिरच राहील की अजून वाढेल, तर कमी यायची शक्यता फार कमी आहे। नमस्कार, मी साक्षी, टीव्ही नेक्स्ट मराठीच्या स्पेशल स्टोरी मध्ये आपलं स्वागत। सोन्याचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत असताना चांदी सुद्धा आता लाखाच्या घरात पोहोचली आहे। चांदीचे विविध कलात्मक दागिने वापरण्याकडे लोकांचा असलेला कल वाढला आहे। संगणकापासून ते मोबाईल पर्यंत विविध ठिकाणी चांदीचा वाढत असलेला वापर, याच बरोबरीने कॉर्पोरेट गिफ्ट देण्यासाठी चांदीचा होत असलेला वापर, यामुळे चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे। आंतरराष्ट्रीय युद्धाचे सावट ही या चांदी दरवाढीवर आहे। या सर्व पार्श्वभूमीवर चांदीची दरवाढ हे संकट समजता त्यातून विविध कलात्मकतेने संधी शोधण्यासाठी सराफ व्यावसायिक सज्ज झाले आहेत। ग्राहकांचा चांदी व्यवसायाकडे, विशेषतः महिला ग्राहकांचा विविध कलात्मक चांदीचे दागिने खरेदी आणि वापराकडे वाढत चाललेला कल नेमकेपणे कॅच करण्यासाठी आपण सराफ व्यावसायिक प्रयोगशीलतेने कार्यरत झाले आहेत। चांदीच्या पर्स पासून ते चांदीची कात्री तसेच महिलांसाठी विविध आभूषणे आता कल्पकतेने तयार केली जात आहेत। या संदर्भात विविध सराफ व्यावसायिकांनी टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना व्यक्त केलेली मते काय आहेत, हे आज आपण जाणून घेऊयात। गेली 20 वर्षांआधी काळ ते सराफ व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत। चांदी आता लखपती झालेली आहे, लाखाच्या घरात पोहोचलेली आहे। तर एक व्यावसायिक म्हणून आणि ह्याचा एक अभ्यासक म्हणून ही संधी वाटते का संकट वाटते, काय नेमकं? चांदी म्हणजे पूर्वी फक्त मूर्त्या देवदेवतांच्या, महिलांचे आभूषण इथंपर्यंत त्याचा वापर होत होता, परंतु आता अलीकडच्या काळात ते गाडीच्या चिपमध्ये, फोर व्हीलर गाडीच्या चिपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये आणि वेगवेगळ्या इंजिनिअरिंगमध्ये सगळीकडे त्याचा वापर व्हायला लागलेला आहे। तर त्यामुळं त्याची मागणी वाढत आहे, त्याची किंमतही वाढत आहे। त्याचबरोबरीने आता सोनं प्रचंड गगनाला भिडलेलं आहे, त्या म्हणून चांदीचे दागिने वापरण्याकडे कल वाढलेला आहे किंवा चांदीचं वर देऊन सोने दागिने हाही प्रकार वाढीचा आहे। हा प्रकार खरं त्या म्हणावा तसा नाही आहे प्रकार, खरं जेमतेम आहे। आणि कारण का सोन्याची मागणी हे लग्नात वगैरे सोनंच लागते, चांदीचं वगैरे असं हे नाही। खरं चांदीचं ह्यामुळं वाढलेलं आहे की बाकीच्या कारणात चांदीचा वापर व्हायला लागल्यामुळं त्याचा मागणी वाढलेली आहे। एकंदरीत याचा काय दृष्टिकोन आहे? आता चांदी लाखात गेलेली आहे, तुमच्यासह व्यावसायिकांचं ह्याच्यावर काय मत आहे? नुसते आपल्या इथंच नाही आहे, ते इंटरनॅशनल ह्याच्यावर असते। ते भाव सगळीकडं जगात केंद्रित होतात, त्यामुळं सगळीकडे त्याचा फरक युद्धाचे हे आहे पार्श्वभूमी त्याला, त्यामुळे सगळीकडे सोने चांदीत वाढ झालेली आहे। जागतिक बदलत्या समीकरणामुळे ही चांदीची वाढ झालेली आहे, मात्र यातून संधी शोधावी असं मत नकाते यांनी व्यक्त केलं आहे। चांदीचा वापर आजकाल इलेक्ट्रॉनिकमध्ये, वस्तूमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये पण वाढलेला आहे आणि लोकांच्यात पण चांदी खरेदी करायचा पण विषय वाढला आहे। दुसरं M6 मुळे चांदीचा भाव जास्त वाढायचं कारण आहे। इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे शेअर मार्केटचा परिणाम व्हायला आहे त्याच्यापेक्षा सोनं आणि चांदीवर लोकांचा जास्त विश्वास आहे। त्याचा पण परिणाम सोन्याचा आणि चांदीच्या भाव वाढीचा याच्यामध्ये जास्त विषय आहे। तर ही आपण व्यावसायिक म्हणून संधी म्हणता की संकट समजता, काय नेमकं यातनं सोनंमध्ये नाही? सोनं आणि चांदी हे, चांदी एकदाच खाली आली होती, खरंच चांदी आत्ताची परिस्थिती नाही आहे की एवढी खाली येण्यासारखी। भाव तसा स्थिरच राहील की अजून वाढेल, खरं कमी यायची शक्यता फार कमी आहे। हा, मी अनिल रामभाऊ पोतदार हुपरीकर, सराफ। चांदीच्या व्यवसायामध्ये आता प्रगती होऊन चांदीचे भाव वाढत आहे, याचे कारण का? लोकांची मागणी
आणि एक इन्व्हेस्टमेंट दृष्टीनं एक लोक विचार करतात. बँकामध्ये आता पैसे ठेवून व्याज मिळत नाही. इन्व्हेस्टर लोक आता चांदी सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ह्याचं कारण काय की आपल्याला पाहिजे तेव्हा गरज असेल त्यावेळी आपल्याला चांदीचा उपयोग घेऊन त्याचे पैसे करतायत आणि दिवसादिवस हे चांदी वाढतच जाणार आहे. माझ्यामध्ये चांदीचा भाव 1.25 लाख रुपये पण होईल असा अंदाज आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट बाजारपेठेची मागणी, महिलांची मागणी ह्यामुळे चांदीचे आणि सोन्याचे भाव सातत्यानं वाढणार आहे. एक आमचे पूर्वी आजोबा म्हणत होते, सोनं चांदी खायला मागत नाही, आंबत नाही, कुजत नाही आणि वास मारत नाही. ह्याचं पत्त्यांतर आता येत आहे आणि सोन्यासारखं सोनं होणार, चांदीसारखं चांदी होणार. चांदी ही 1.25 लाखा पण होईल, सोनं पण 1.25 लाखा पण असं मला वाटतं आहे. नमस्कार, मी संदीप सांगावकर सराफ व्यवसायाचा प्रोप्रायटर. आज जी काही चांदी लखपती झालेली आहे त्यामध्ये ग्लोबलायझेशनचा फार महत्त्वाचा उपयोग आहे. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे, युद्ध चालूसुद्धा आहे. त्यामुळं सोना चांदीवर खूप परिणाम दिसतो. जगाचा कौल शेअर मार्केटपेक्षा सोनं चांदीवर इन्व्हेस्टमेंट करण्याचा भर जास्त दिसतो. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळात तुम्ही जर 20 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी बघितलं असेल तर सोनंसुद्धा असंच चांदीसारखं स्वस्त दरात मिळत होतं. हळूहळू त्याची वाढ होत गेली. आता त्याची एक सर्टन लेवलला उंची वाढलेली आहे सोन्याची. त्यामुळे लोकांचा दुसरा मेटलमध्ये जो इंटरेस्ट आला आहे तो चांदीमध्ये आला आहे. त्यामुळं जे सोन्याचे आभूषण आहेत तेच चांदीमध्ये तर मिळतातच, प्लस चांदीमध्ये सुद्धा स्वतःचे एक अलंकार आहेत. त्यामुळं सोन्याचे व चांदीचे अशा अलंकारांची मागणी बाजारपेठेमध्ये चांदी धातूमध्ये जास्त मागणी झालेली आहे. ह्याचमध्ये मला म्हणायचं आहे की हे तर आपले आभूषण आहेत, हे सोन्यामध्ये मिळतात, ते चांदीमध्ये आहेतच. प्लस हे जे इतर आहेत म्हणजे मूर्ती करणे किंवा पर्स करणे, घड्याळस आहेत, तर मग आता तुम्हाला चांदीचं घड्याळ दिसेल, तर पत्रिका आहे, अशा बरेच आहेत की जे फक्त चांदीमध्ये होते ते सोन्यामध्ये करता येत नाही किंवा लोकांना ते परवडणार नसतं. जे लहान मुलांचे आभूषण आहेत, खुळकुळ आहे, हे बॉटल आहेत दुधाच्या, त्याचे कप आहेत, चांदीचं हे दाढी सामान आहे, कात्री आहे, जावळासाठी कात्री वापरली जाते, कंगवा आहे, असे विविध उपकरण आपण राबवत असतो. त्यामुळे या संदर्भात विविध सराफ व्यावसायिकांशी संवाद साधता आगामी काळात चांदीचा दरही असाच वाढत जाणार आहे याविषयी सर्वांचे एकमत आहे. त्याचबरोबर अनेक चांदीच्या वापराच्या ग्राहकांच्या मानसिकतेचा कल लक्षात घेऊन HRD डिपार्टमेंट संशोधन विभागाकडून नवीन प्रकारचे चांदीचे दागदागिने तयार केले जात आहेत. यावरून असं सगळं दिसून येतं की जरी चांदी महाग झाली तरी चांदीची आभूषणाची खरेदी मात्र थांबणार नाही. सोने चांदीला गुंतवणूक म्हणून पर्याय उपलब्ध झाल्याने दरवाढीचा बाजारावर फारसा परिणाम झाला नसल्याचंही दिसून येत आहे. तर आज आपण पाहिलं चांदीवरील स्पेशल स्टोरी. अशाच नवनवीन स्पेशल स्टोरीसाठी पाहत रहा TV नेक्स्ट मराठी.